नमस्कार. केसांच्या समस्या दूर व्हाव्या म्हणून काय खावे असा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्यासाठी अशी खमंग व टेस्टी सुपरफूड चटणी दररोजच्या आहारात नक्की समाविष्ट करा. औषध खाण्यापेक्षा ही चटणी खाल्ली तर रिझल्ट खूप छान मिळतात. फक्त जेवताना 1 चमचा खाल्ली तर वजन, शुगर व कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवते. डोळे, त्वचा, बद्धकोष्ठता ह्यावरही उत्तम आहे. त्यासाठी कढईत 1 छोटा चमचा तेल गरम करूया. त्यात 2 कप कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. हा कढीपत्ता स्वच्छ धुवून सुती कापडाने कोरडा करून घेतला आहे. तुम्ही हा फॅन खाली सुकवून घेऊ शकता. उन्हात वाळवला तर चटणीला चव येणार नाही. ह्या अशा ताज्या कढीपत्त्याची चटणी चवीला खूपच भारी होते. केसांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी कढीपत्त्याची अशी चटणी सहज सोपा उपाय आहे. कढीपत्त्याने त्वचा तजेलदार होते, ब्लड शुगर नियंत्रणात राहते. हार्टचे प्रॉब्लेम्स आहे त्यांनी अशी चटणी अवश्य खावी. कढीपत्ता भाजला आहे, कुरकुरीत झाला आहे. हा ओलसर राहिला तर चटणी जास्त दिवस टिकत नाही, खराब होते. 1 छोटा चमचा तेल गरम करूया. अर्धा कप शेवग्याची पाने हेही कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. ही पाने आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून सुती कापडावर पसरून फॅन खाली सुकवून घेतले आहेत. चटणीसाठी फक्त पाने घेतले आहेत. शेवग्याच्या पानात खूप सारे विटॅमिन्स, कॅल्शियम व B12 असते. त्यामुळे महिलांच्या सर्व तक्रारींवर ही पाने रामबाण उपाय आहेत. हे कुरकुरीत झाले आहेत, ओलसर राहिले नाहीत, त्यामुळे चटणी खराब होणार नाही. कढईत 2 मोठे चमचे हरभरा डाळ, 1 मोठा चमचा उडीद डाळ खमंग भाजून घेऊया. ह्यामुळे चटणीला खूपच छान चव येते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. डाळी भाजल्या आहेत. भाजलेल्या ह्या डाळी आपण एका छोट्या बोलमध्ये वेगळ्याच ठेवणार आहोत, कारण त्या आपल्याला वेगळ्याच वाटायच्या आहेत. अर्धा कप किसलेले सुके खोबरे सोनेरी रंगावर भाजून घेऊया. स्वतःला व परिवाराला निरोगी ठेवण्यासाठी जेवताना फक्त 1 चमचा खाल्ले तर तुम्हाला हॉस्पिटलची पायरी चढावी लागणार नाही. हे असे खमंग भाजले की चटणी खूप दिवस टिकते. 8 ते 10 सुक्या मिरच्या 1 मिनिट परतून घेऊया. मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या. जेवताना किंवा नाश्ता करताना आपण कढीपत्ता काढून टाकतो, पण अशी चटणी बनवली तर त्याचे खूप सारे फायदे शरीराला होतात. ह्याही भाजल्या आहेत. आता शेंगदाणे पाव कप, लसूण 8 ते 10 पाकळ्या भाजून घेऊया. साहित्य वेगवेगळे भाजल्यामुळे ते व्यवस्थित भाजते, कारण त्यांचा आकार लहान मोठा आहे. एकत्र भाजले तर जे छोटे आहेत ते भाजतील व बाकीचे कच्चेच राहतील. म्हणून आपण ह्या पद्धतीने साहित्य भाजले आहे. हे भाजले आहेत, काढून घेऊया. धने 1 मोठा चमचा, तीळ 2 मोठे चमचे, जवस 2 मोठे चमचे, कारळे 2 मोठे चमचे, जिरे 1 छोटा चमचा, थोडीशी चिंच. चिंचेचे बारीक तुकडे केल्यामुळे ती व्यवस्थित मिक्स होते. हिंग पाव छोटा चमचा, चवीनुसार मीठ. आपल्या पूर्वजांनी स्वयंपाकघरातच अशी चटणी सांगितली आहे की ज्याने घरातच उपचार करता येतो. महिलांसाठी ही चटणी सर्व आजारांवर रामबाण उपाय आहे. कॅल्शियम, B12 कमी होणे, केस गळणे, अंगदुखी, सांधेदुखी ह्या महिलांच्या समस्यांवर गुणकारी आहे. हे असे खमंग भाजले की चटणी खूप दिवस टिकते. हे सर्व भाजले आहे. सर्व साहित्य थंड होण्यासाठी ठेवूया. सुरुवातीला भाजलेली डाळ व उडीद डाळ बारीक वाटून घेऊया. अशी बारीक पावडर केल्यामुळे खाताना डाळीचे कण दाताखाली येत नाहीत. ह्यातच सर्व साहित्य ओतूया. जाडसर वाटून घेऊया. ही चटणी कॅल्शियम व आयर्नचा उत्तम स्रोत असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हाडे मजबूत होतात, रक्ताची कमतरता राहत नाही. ही कढीपत्त्याची चटणी टिफिनसाठी, प्रवासासाठी उत्तम आहे. अशा पद्धतीने चटणी जाडसर वाटून घेतली आहे. चटणीचा खूप छान फ्लेवर येत आहे. आता ही चटणी काचेच्या बरणीत भरूया. बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून पूर्णपणे सुकवून घेतली आहे. ही 1 महिना टिकते.
ही चटणी दह्यामध्ये मिक्स करून खावी. कढीपत्त्याची ही बहुगुणी चटणी वरण भाताबरोबरही खूप छान लागते. खिचडी भाकरीबरोबर एकदा खाऊन बघा, तुम्हालाही खूप आवडेल. सॅलडवर भुरभुरून खाऊ शकता, तोंडाला चव येते. जेवताना अशी चटणी खाल्ली तर खूप सारे प्रॉब्लेम्स दूर होतात. ही चटणी भाकरी, चपाती, पराठे, उत्तप्पा, डोसा, इडली किंवा भाताबरोबर खाऊ शकता. ब्रेडच्या स्लाईसला लावूनही खाऊ शकता. तयार आहे आंबट तिखट चवीची कढीपत्त्याची चटणी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.